जावा तिकडे त्यांना सांगा का कशाला राहताय तुम्ही, मिळणार नाही ते विकास टीव्ही तुम्हाला काय होत, 1 रुपयाची निधी मिळणार नाही, चला या गाडीत बसा, पट्टे घालून घ्या आणि विषय संपवा। आपल्याला अशी परिस्थिती करायची आहे की उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये या उभाटा आणि महाविकास आघाडीवाल्यांकडे उमेदवार भेटला नाही पाहिजे अशी परिस्थिती तुमच्या मतदारसंघामध्ये करा। उमेदवारांनी फॉर्म भरत असताना हात कापले पाहिजे। ज्या पक्षांनी प्रामाणिक पद्धतीने या देशाची आणि राज्याची सेवा करत आहे, आज आम्ही स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना काम करताना बघतोय, जनतेची सेवा करण्यासाठी 24 तास मेहनत करतायत। आज आमच्या आदरणीय पंतप्रधानांकडे बघा, दिवस रात्र आमच्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्या मार्गावर घेऊन चालले आहेत। उद्या जो काय होणारा जो निर्णय आहे ना, घरकुलचा तो ऐतिहासिक निर्णय, कदाचित लोकांना कळलं नसेल। वर्षानुवर्ष आपली जी यादीची जी काय मागणी होती ना, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने 1 मिनिटात त्याला होकार दिले आणि आसामीच्या लाभार्थ्यांना उद्या ते लाभ भेटणार एवढं मोठं काम आमच्या सरकारने केलेलं आहे। म्हणून सगळे लाभ जेव्हा भारतीय जनता पक्षाच्याच माध्यमातून भेटत आहे, मग दुसऱ्याकडे जाण्याची आपल्याला विषयच नाही। म्हणून आज जे काही कार्यकर्ते आले त्यांनी अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे। महेश आणि मनीषजी आणि बाकी सगळ्यात माझ्या मागचे सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगितलं त्या प्रत्येक उबाटाच्या गावाला आणि महाविकास आघाडीच्या गावाला टार्गेट करा, जावा तिकडे त्यांना सांगा का कशाला राहताय तुम्ही, मिळणार नाही ते विकास टीव्ही तुम्हाला काय होत, 1 रुपयाची निधी मिळणार नाही, चला या गाडीत बसा, पट्टे घालून घ्या आणि विषय संपवा। कार्यक्रमात तेवढा सब सोपं आहे तेवढं। 100% ह्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये इथे भारतीय जनता पक्ष प्रत्येक गावागावामध्ये असला पाहिजे असं काम सगळ्या तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि त्याला लागणारी ताकद ही पालकमंत्री म्हणून मी तुमच्या मागे उभा करायला तयार आहे। हा विश्वास तुम्हाला नाही, हा विश्वास तुम्हाला नाही आणि आजमावून पहा मला। आणि म्हणून आपल्याला सांगितलं या सगळ्या गोष्टी जो काय आज तो मिळाला आम्ही सावंतवाडीमध्ये आम्हाला पहिल्यापासून तर टप्प्याटप्प्याने आमच्या चव्हाण साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की चला आता तालुक्यामधून प्रत्येक तालुक्यामध्ये जावा। त्या दिवशी ओरसमध्ये एक बॉम्ब फोडला, आता सावंतवाडीमध्ये बॉम्ब फोडलाय, आता प्रत्येक तालुक्यामध्ये असे स्फोट होत राहणार आहे आणि शेवटी समोर कोणच उरणार नाही। उरले तर ते पण फोन करतील, अरे मला पण घ्या नाही, ते कशाला सोडताय मला एकटं। आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी हे तुमच्यासाठी आहे। आपल्याला 100% भाजपच्या दिशेने आपल्याला जायचं आहे। आपल्याला अशी परिस्थिती करायची आहे की उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये या उभाटा आणि महाविकास आघाडीवाल्यांकडे उमेदवार भेटला नाही पाहिजे अशी परिस्थिती तुमच्या मतदारसंघामध्ये करा। उमेदवारांनी फॉर्म भरत असताना हात कापले पाहिजे, अरे बाबा फॉर्म भरीन पण मतदारात अगर माझ्यासमोर जमणार नाही तर निवडणूक पण कशाला लढवीन अशी भूमिका विरोधी पक्षांनी ठेवली पाहिजे। अशा पद्धतीचं कार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे, कारण का लोकांनी ना भरभरून दिलेलं आहे, मतदान चांगलं केलेलं आहे आणि आता पक्ष नेतृत्वाने पाहिजे तेवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत। तुमची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री असला पाहिजे, पहिले रवी चव्हाण साहेब झाले, आता मी झालो आणि आता तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण आहे आणि मला तर आता रत्नागिरीचा पण संपर्क मंत्री केला म्हणजे तिथं पण साफ करणार नाही, तिथं पण काय ठेवणार नाही, आपली पद्धतच ती आहे। आणि म्हणून ह्या पद्धतीचं काम करत असताना मी तुमचा सहकार्य म्हणून मी आपल्याला सांगितलं की आता फक्त एकतर्फी चाललं पाहिजे, इकडे तिकडे बघायचं नाही, विरोधकांना बिलकुल मदत करायची नाही। आणि हे जुने इकडे तिकडे गेलेत ना, त्यांचे उगाचचे आपले संदेश आहे ना प्रभाकरजींकडे पोहोचवायचे नाही। तेव्हा हा बोलला बघा ना, जरा विचार करा। मग प्रभाकरजी तुम्हाला असे कोणाचे फोन दिले, ते फोन करणारा माणसाचा फक्त नंबर मला द्या, मी माझ्या पद्धतीने जरा समजवत होता, परत फोन येणार नाही एवढी काळजी मी घे। त्यानं आता फार सहन केलं, फार नाटकं सहन केलेली आहे। आता काय झालं, सहन करण्याचे जरा आता ना पुरा विचार जर संपलेला आहे, आता काय विषय राहत नाही। आता ज्या दिवशी कोणी आमच्या नेत्यांचे अपमान करणारे, ज्यांनी निवडणुकीमध्ये त्यांचे जीव जास्त वळवळलेले ना, ते परत अगर पक्षामध्ये यायचा अगर कोण प्रयत्न करत असतील तर आम्ही लोक बसतो इथे, सगळंच काही नियमांतर होतं असं नाही। आता पोलीस पण माझेच आहेत, काय करणार मला, तेच माझ्यावर टाकणार, शक्य नाही त्याला, एवढी ताकद नाही, कारण आम्ही काय चुकीचं करत नाही, आम्ही काय कोणाच्या विरोधात जात नाही, पण आमच्या नेत्यांच्या वाकड्यामध्ये जे आले होते त्यांना आम्ही येणाऱ्या काळामध्ये संपून टाकू, हा भूमिका घेऊन आम्ही पुढे न्याय निमित्ताने चाललोय।